सरकारनं सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिली नाही तर राज्यभर मोर्चे काढण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय। तर सोयाबीन संसदेच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन करण्याचा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिलाय। माजी आमदार बच्चू कडूंनी सुद्धा भाजपला विधानसभा निवडणुकीत त्यांनी जे घोषणा केली होती, जे आश्वासन दिलं होतं त्याची आठवण करून दिली आहे। मी कृषी मंत्र्यांनाही सांगणार आहे आणि पणनच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना लिहू आम्ही पत्र की तुम्ही आता कोटा वाढवा आणि हे जोपर्यंत सोयाबीन लोकांच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजे। आणि जर झालं नाही तर मी या महिन्याच्या एंडमध्ये आम्ही यवतमाळमधून सोयाबीन शेतकऱ्याचा वाशिम आणि यवतमाळ 2 जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायचा आम्ही ठरवलं आहे। या सोयाबीनच्या या सगळ्या एकंदरीत नाफेडच्या खरेदीच्या एकंदरीत गोंधळामुळं हिंदू शेतकरी मरणार नाही असं वाटते का तुम्हाला? मग मतासाठीच तुम्हाला हिंदू आठवतं आणि मतदान झाल्यानंतर ज्या शेतकऱ्याची पिळवणूक होते तो हिंदू शेतकऱ्याची तरी काय, जाऊ द्या तुम्हाला बाकीचे धर्म पाहिजेच नाही, तर किमान हिंदू शेतकऱ्यासाठी तरी काय निर्णय घेणार तुम्ही? सोयाबीन खरेदी जर झाली नाही तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या दारात हेलपाटी मारावं लागणार आहे। पण आज त्या बाबतीत मी संबंधित मंत्री महोदयांना माझं पत्र देणार आहे। मुदत वाढ जर दिली नाही तर सोमवारी संसदेच्या दारात मी सुद्धा आंदोलन करणार आहे।